गुड मॉर्निंग. काल आपण युनियन अँड स्टेट हा चॅप्टर आपण बघितला होता. आज आपल्याला बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे. फक्त एका आर्टिकलवर आपल्याला आज बघायचं आहे आणि काही लँडमार्क केस लॉज मी तुम्हाला आज सांगणार आहे. आर्टिकल 368 हे कशाबद्दल दिलेलं आहे? पॉवर ऑफ पार्लिमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड प्रोसिजर देअर ऑफ. संसदेला घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे आणि ह्या 368 आर्टिकलचा वापर करून पार्लिमेंटनी आज तागायत बरेचसे अमेंडमेंट केलेले आहेत. आता आर्टिकल 368 पहिल्यांदा आपण काय आहे ते बघूयात. आता आर्टिकल 368 प्रमाणे कॉन्स्टिट्यूशन आपल्याला अमेंडमेंट करता येतं. त्याच्यामध्ये प्रोसिजर सिंपल मेथड एक आहे आणि स्पेशल मेथड एक आहे. काही कॉन्स्टिट्यूशन मधले प्रोव्हिजन हे सिंपल मेथडने अमेंड होतात. आता सिंपल मेथडने अमेंड होतात म्हणजे काय? तर आयदर हाऊस मध्ये बिल मूव्ह करायचं आणि दोन्ही हाऊस मध्ये 2/3 मेजॉरिटीनी, नॉट लेस दॅन 2/3 मेजॉरिटीनी जर दोन्ही हाऊस मध्ये बिल झालं, बिल पास झालं, 2/3 मेजॉरिटीनी जर बिल पास झालं आणि राष्ट्रपतीची सही झाली तर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झालं. पण काही कॉन्स्टिट्यूशनचे असे तरतुदी आहेत की तिथं सिंपल मेजॉरिटीनी, सिंपल मेथडनी कॉन्स्टिट्यूशन अमेंड करून चालत नाही. तिथं तुम्हाला स्पेशल मेथडच वापरावं लागतं. रिजिडिटी विथ फ्लेक्झिबिलिटी हे कॉन्स्टिट्यूशनचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे घटनेच्या काही तरतुदी अतिशय सोप्या पद्धतीनं दुरुस्त करता येतात, अमेंड करता येतात. म्हणजे दोन्ही हाऊस मध्ये 2/3 मेजॉरिटीनी बिल पास झालं आणि राष्ट्रपतीची सही झाली तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट झाला. पण स्पेशल मेथड मध्ये थोडीशी अवघड पद्धत आहे. त्याच्यामध्ये नुसतं दोन्ही हाऊस मध्ये बिल पास होऊन उपयोग नाहीये, तर दोन्ही हाऊस मध्ये तर बिल पास व्हायलाच पाहिजे, प्लस मोर दॅन हाफ ऑफ द स्टेट लेजिस्लेचर, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त राज्य कायदे मंडळामध्ये त्या बिलला मान्यता मिळायला पाहिजे. द अमेंडमेंट शॅल ऑल्सो रिक्वायर टू बी रॅटिफाईड बाय द लेजिस्लेचर ऑफ नॉट लेस दॅन हाफ ऑफ द स्टेट इन अमेंडमेंट. म्हणजे काही कॉन्स्टिट्यूशनचे प्रोव्हिजन सिंपल मेथडने अमेंडमेंट करता येतात आणि काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हे स्पेशल मेथडच फॉलो करावे लागतात. कारण काय असतं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर अमेंडमेंट केलं आणि राज्यावर फार मोठा परिणाम होणार असेल, त्याचा परिणाम जर स्टेट गव्हर्नमेंटवर होणार असेल तर तिथं मात्र स्पेशल मेथड सांगितलेली आहे. म्हणजे स्पेशल मेथड मध्ये नुसतं दोन्ही हाऊस मध्ये बिल पास होऊन उपयोग नाहीये, तर निम्म्यापेक्षा जास्त राज्य कायदे मंडळामध्ये ते बिल पास व्हावं लागतं. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सर कुठले कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन सिंपल मेथडनी पास होतात आणि कुठले कॉन्स्टिट्यूशनचे प्रोव्हिजन स्पेशल मेथडनी पास होतात? तर आर्टिकल 368 मध्ये स्पेशल मेथड सांगितलेलं आहे. पहिल्यांदा आपण आर्टिकल 368 आपण फर्स्टली वाचून बघूयात काय. पॉवर ऑफ पार्लिमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड प्रोसिजर देअरऑफ. Notwithstanding anything in the Constitution, Parliament may in exercise of its constituent power, घटने दुरुस्त करण्याचे अधिकार आर्टिकल 368 मध्ये दिलेले आहेत. अमेंड बाय वे ऑफ ऍडिशन, घटनेमध्ये एखादं आर्टिकल वाढवता येईल. बरेचसे आर्टिकल आजपर्यंत वाढवलेले आहेत. आर्टिकल 21A राईट टू एज्युकेशन फंडामेंटल राईटचा दर्जा दिलेला आहे. व्हेरिएशन बदल करता येतील, रिपील रद्द करता येईल. आता राईट टू प्रॉपर्टी फंडामेंटल राईट होतं, रद्द केलं ना. रिपील एनी प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन अकॉर्डन्स विथ द प्रोसिजर लेट डाऊन इन दिस आर्टिकल. म्हणजे घटनेमध्ये बदल करायचे असतील, घटनेमध्ये एखादी तरतूद वाढवायची असेल किंवा एखादी तरतूद रद्द करायची असेल तर त्याची कार्यपद्धती आर्टिकल 368 मध्ये दिलेली आहे. मग अमेंडमेंट कसं करायचं? तर पहिलं मेथड आहे सिंपल मेथड. An amendment of this constitution may be initiated only by the introduction of bill for the purpose in either house of parliament. म्हणजे either in लोकसभा किंवा either in राज्यसभा.
तुम्ही बिल मूव्ह करायचं की बाबा ह्या घटनेतल्या ह्या तरतुदीमध्ये आपल्याला दुरुस्ती करायची आहे, आणि दोन्ही हाऊसमध्ये जर ते बिल पास झालं, नॉट लेस दॅन 2/3 ऑफ द मेंबर ऑफ दॅट हाऊस प्रेझेंट अँड वोटिंग, 2/3 मतांनी दोन्ही हाऊसमध्ये जर बिल पास झालं आणि राष्ट्रपतींनी त्या बिलला संमती दिली, तर त्या घटनेमध्ये दुरुस्ती झालं असं म्हणता येईल आपल्याला. परंतु प्रोव्हाइडेड काही असे आर्टिकल आहेत की त्याला तुम्हाला स्पेशल मेथडच फॉलो करावं लागेल. अवघड पद्धत आहे. अवघड पद्धत म्हणजे काय, तर नुसतं दोन्ही हाऊसमध्ये बिल पास होऊन उपयोग नाहीये, तर निम्म्यापेक्षा जास्त राज्य कायदे मंडळाची संमती लागणार आहे. आता असे कुठले प्रोव्हिजन्स आहेत? आर्टिकल 54, 55, 73, आर्टिकल 162, 24, आर्टिकल 279A. म्हणजे आता मॅनर ऑफ द इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट, राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत बदलायची. काल मी सांगितलं इनडायरेक्ट इलेक्शन आहे, सिंगल ट्रान्सफरेबल प्रोपोर्शनल वोटिंग ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग सिस्टीम आहे, सिक्रेट बॅलेट पद्धतीने मतदान होतं, लोकसभेचे, राज्यसभेचे आणि विधानसभेचे आमदार मतदान करतात, पसंती क्रमांक पद्धतीने मतदान केलं जातं. ही निवडणुकीची पद्धत जर बदलायची असेल तर स्पेशल मेथड आहे. त्यानंतर युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कंकरंट लिस्ट हे 3 लिस्ट आहेत. युनियन लिस्ट मध्ये नमूद केलेल्या विषयासंबंधी कायदे तयार करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे. स्टेट लिस्ट मध्ये नमूद केलेल्या विषयासंबंधी कायदे तयार करण्याचा अधिकार फक्त स्टेटला आहे. कंकरंट लिस्ट मध्ये नमूद केलेल्या विषयासंबंधी कायदे तयार करण्याचा अधिकार दोघांना आहे. आता हे एक्झिक्युटिव्ह पॉवर जर चेंज करायचे असतील, म्हणजे एखादं स्टेट लिस्ट मधलं सब्जेक्ट युनियन लिस्ट मध्ये घालायचं असेल, राज्यावर परिणाम होणार आहे, राज्याचे अधिकार काढून घेतल्यासारखे होणार आहेत. मग अशा वेळेस स्पेशल मेथड आहे. म्हणजे स्पेशल मेथड म्हणजे दोन्ही हाऊस मध्ये 2/3 मेजॉरिटीने बिल पास व्हायला पाहिजे आणि निम्म्यापेक्षा जास्त राज्य कायदे मंडळाची त्याला संमती पाहिजे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट ज्युरिडिक्शन बदलायचं आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या रचनेमध्ये बदल करायचा आहे, स्पेशल मेथड आहे, कारण ज्युडिशरी इंडिपेंडेंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह पॉवर मध्ये काही चेंजेस करायचे असतील, त्याच्यात जर बदल करायचा असेल, किंवा रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेट इन पार्लिमेंट, आता लोकसभेमध्ये 552 सीट्स आहेत, राज्यसभेमध्ये 250 सीट्स आहेत. आता नवीन संसद भवन आपलं स्थापन होणार आहे आणि प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या दृष्टीने आता कमी आहे. जर खासदारचे प्रतिनिधित्व वाढवायचे असतील, लोकसभेतलं रिप्रेझेंटेशन वाढवायचं असेल, राज्यसभेचं रिप्रेझेंटेशन जर वाढवायचं असेल, तर त्याला स्पेशल मेथड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आर्टिकल 368 जर बदलायचं असेल, आर्टिकल 368 मध्ये काय दिलेलं आहे, प्रोसिजर फॉर अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हेच आर्टिकल जर तुम्हाला बदलायचं असेल तर मग मात्र तुम्हाला स्पेशल मेथडने अमेंडमेंट करावं लागेल ना. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मधले बरेचसे प्रोव्हिजन तुम्ही सिंपल मेथडने अमेंड करू शकता, परंतु मॅनर ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट, एक्झिक्युटिव्ह पॉवर मध्ये चेंज करायचं असेल, सुप्रीम कोर्ट हायकोर्टात बदल करायचा असेल, त्यानंतर लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ युनियन अँड स्टेट मध्ये बदल करायचा असेल, रिप्रेझेंटेशन ऑफ सीट्स इन पार्लिमेंट मध्ये चेंजेस करायचे असतील, आर्टिकल 368च बदल करायचा असेल, तर मग मात्र ह्या अमेंडमेंटला मोर दॅन, नॉट लेस दॅन 1/2 ऑफ द स्टेट लेजिस्लेचरचा ठराव लागणार आहे, निम्म्यापेक्षा जास्त. आता जीएसटी आलं बघा मध्ये, जीएसटी चालू केलं म्हणजे नुसतं पार्लिमेंटमध्ये बिल पास होऊन उपयोग नाहीये, कारण जीएसटी मुळे स्टेटवर सुद्धा परिणाम होणार आहे. मग अशा वेळेस निम्म्यापेक्षा जास्त राज्य कायदे मंडळाची देखील काय लागणार आहे, संमती लागणार आहे. आता आर्टिकल 368 मध्ये घटना दुरुस्त करण्याचे तरतुदी दिलेले आहेत. मग आता ह्या आर्टिकल 368चा वापर करून बऱ्याच वेळेस अशा पद्धतीने घटना दुरुस्त केलेला आहे की ते घटनेच्या तरतुदीच्या विसंगत अशा दुरुस्ती केलेल्या आहेत. मग बऱ्याच वेळेस सुप्रीम कोर्टात ते केसेस चॅलेंज झाले. सुप्रीम मध्यंतरीचं तर काळ असं होतं, इंदिरा गांधीच्या काळामध्ये सुप्रीम कोर्ट आणि गव्हर्नमेंटमध्ये शीत युद्ध पेटलं होतं. म्हणजे गव्हर्नमेंटनी काय अमेंडमेंट केलं ते सुप्रीम कोर्ट रद्द करणार. आणि सगळ्यात लँडमार्क जजमेंट ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, केशवानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया, 1973 ची केस आहे. ते मी नंतर सांगणार आहे तुम्हाला. पहिल्यांदा एवढं तरी तुम्ही समजून घेतलं की आर्टिकल 368 कशाबद्दल आहे, अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बद्दल आहे. आणि प्रत्येक गव्हर्नमेंटनी विदिन डोमेन काम करायला पाहिजे.
म्हणजे युनियन लिस्ट मध्ये असलेल्या सब्जेक्ट संबंधी तिथं ट्रेसपास स्टेटनी करायचं नाही, जनरली युनियननी स्टेटमध्ये ट्रेसपास करायचं नाही. आणि जर गव्हर्नमेंट घटनाबाह्य काही अमेंडमेंट केलं तर सुप्रीम कोर्टाला तो तरतूद, ती प्रोव्हिजन, ते अमेंडमेंट अनकॉन्स्टिट्युशनल ठरवण्याचा अधिकार आहे. आता बेसिक स्ट्रक्चर म्हणजे घटनेची मूलभूत रचना, हे बेसिक स्ट्रक्चर, हे तत्व कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठंच सांगितलेलं नाहीये. बेसिक स्ट्रक्चर कॅन नॉट मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन. concept of basic structure is developed with interference of judiciary. न्याय व्यवस्थेने हस्तक्षेप करून हे बेसिक स्ट्रक्चर, ही कन्सेप्ट डेव्हलपमेंट केलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं, जेव्हा घटना अंमलात आली 26 जानेवारी 1950 रोजी, त्यानंतर पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली. पहिली घटना दुरुस्ती कधी करण्यात आली? फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इन द इयर 1951. केसचं नाव आहे शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया. शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये पहिल्यांदा घटना दुरुस्ती करण्यात आली आणि ती घटना दुरुस्ती चॅलेंज झाली आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यात निकाल असं दिलं की पार्लिमेंटला, संसदेला 368 आर्टिकल मध्ये बदल करण्याचे अधिकार आहेत. म्हणजे फर्स्ट अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन चॅलेंज झालं, व्हॅलिडिटी चॅलेंज झाली. व्हॅलिडिटी ऑफ द फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट चॅलेंज इन शंकरी प्रसाद. द सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला ह्याच्यामध्ये? पार्लिमेंट हॅज पॉवर टू अमेंड एनी प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पार्लिमेंटला आर्टिकल 368 चा वापर करून घटनेमधलं कुठलंही तरतूद दुरुस्त करण्याचा अधिकार आहे. इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट सुद्धा दुरुस्त करण्याचा अधिकार आहे. मूलभूत अधिकार सुद्धा दुरुस्त करण्यात अधिकार आहे. आणि इव्हन एखाद्या व्यक्तीचं मूलभूत अधिकार काढून घेण्याचा देखील अधिकार आहे. इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट, इव्हन सो ॲज टू टेक अवे एनी ऑफ द फंडामेंटल राईट. आता शंकरी प्रसादच्या केसमध्ये अजून एक सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं, आर्टिकल 13. आर्टिकल 13 काय हो? एनी लॉ इनकन्सिस्टंट विथ फंडामेंटल राईट आर डिक्लेअर टू बी वाईड. एखादा कायदा मूलभूत अधिकाराच्या जर विसंगत असेल तर तो कायदा रद्दबातल होईल, असं आर्टिकल 13 मध्ये सांगितलेलं आहे. आणि शंकरी प्रसादच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असंही सांगितलं की बाबा आर्टिकल 13 मध्ये जे लॉ हे शब्द वापरलेला आहे, हे लॉ हे शब्दामध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट येणार नाही. लॉ ह्या शब्दात काय येणार नाही? कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट येणार नाही. द सुप्रीम कोर्ट फर्दर हेल्ड दॅट the word law in article 13 does not include constitutional amendment. लॉ मध्ये पार्लिमेंटचे लॉ येतील, घटना दुरुस्ती येणार नाही. आणि काय निर्वाळा दिला? सुप्रीम कोर्ट हॅज पॉवर टू अमेंड एनी प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. घटनेतलं म्हणजे पूर्णपणे सरकारच्या बाजूने निकाल देऊन टाकलं. पार्लिमेंटला कुठल्याही घटनेच्या तरतुदीमध्ये बदल करता येतं, फंडामेंटल राईट सुद्धा हिरावून घेता येतं. Therefore, the constitutional amendment, even though inconsistent with fundamental right, is valid म्हणलं. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये तुम्ही अशी दुरुस्ती जरी केली, ती जरी फंडामेंटल राईटच्या विसंगत असली तरी सुद्धा व्हॅलिड. कारण लॉ ह्या शब्दामध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. त्यानंतर अजून एक कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट चॅलेंज झालं, ते सज्जन सिंग वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ह्या केसमध्ये. सज्जन सिंग वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान, माझ्या मते नियर अबाउट 1965 ला. आणि त्याच्यामध्ये शंकरी प्रसाद मध्ये जे निकाल दिलं होतं तेच निकाल कायम करण्यात आलं. आणि सज्जन सिंगच्या केसमध्ये घटनेची 17वी घटना दुरुस्ती, 17th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट चॅलेंज झालं. द व्हॅलिडिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल 17th अमेंडमेंट 1964 चॅलेंज झालं. आणि सुप्रीम कोर्टाने शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये जो निकाल दिला होता तो कायम केला. काय निकाल दिला होता विसरायचं नाही? कॉन्स्टिट्यूशन हॅज पॉवर टू अमेंड एनी प्रोव्हिजन ऑफ कॉन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट. फंडामेंटल राईट काढून सुद्धा घेता येतं. आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट हे लॉ ह्या शब्दात येत नाही. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जरी फंडामेंटल राईटच्या विसंगत असलं तरी व्हॅलिड आहे. हे शंकरी प्रसादचा निकाल सज्जन सिंगच्या केसमध्ये सुद्धा कायम करण्यात आला.
त्यानंतर सगळ्यात महत्वाचं केस आलं गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1967 साली आहे. आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आपली पूर्वी जे काही भूमिका घेतली होती शंकरी प्रसादच्या केसमध्ये आणि सज्जन सिंगच्या केसमध्ये, ती भूमिका बदलली आहे. आणि ह्याच्यामध्ये काय निकाल दिलं, आणि ह्या गोलकनाथच्या केसमध्ये सुद्धा घटनेचं 17वीच घटना दुरुस्ती चॅलेंज करण्यात आली होती. आणि ह्याच्यामध्ये 11 जजेसचं बेंच बसला, 11 जजेसचं बेंच, 6 वर्सेस 5 निकाल देण्यात आला. 11 जजेस बेंच ऑफ सुप्रीम कोर्ट बाय 6 and 5 मेजॉरिटीने काय निकाल दिलं, अगोदरचे निकाल सगळे ओव्हररूल केले. शंकरी प्रसादचा निकाल ओव्हररूल केलं, रद्द केलं. सज्जन सिंगचा निकाल रद्द केलं. आणि काय सांगितलं की पार्लिमेंटला फंडामेंटल राईट मध्ये बदल करण्याचे अधिकार नाहीत. मग तिथनं युद्ध चालू झालं सरकार आणि ज्युडिशरी मध्ये. काय निकाल दिला गोलकनाथच्या केसमध्ये, पार्लिमेंट हॅज नो पॉवर टू अमेंड द प्रोव्हिजन ऑफ फंडामेंटल राईट. कुठल्याही व्यक्तीचं मूलभूत अधिकार सुद्धा हिरावून घेऊ शकत नाही, असं घटनेमध्ये दुरुस्ती करता येणार नाही. आणि परत काय सांगितलं, द वर्ड लॉ इन्क्लूड इन आर्टिकल 13. आर्टिकल 13 मध्ये वापरलेलं जे लॉ शब्द आहे त्या लॉ शब्दामध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट सुद्धा येणार आहे. द सुप्रीम कोर्ट फर्दर ऑब्झर्व दॅट द वर्ड लॉ इन आर्टिकल 13 इन्क्लूड्स कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. आणि जर एखादं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट फंडामेंटल राईटच्या विसंगत असेल तर तो वाईड होणार आर्टिकल 13 प्रमाणे. The Supreme Court held that constitutional amendment was void if it is inconsistent with fundamental right. मग आता सुप्रीम कोर्टाने तरी असं निकाल दिलं की पार्लिमेंटला कोणाचं फंडामेंटल राईट हिरावून घेता येणार नाही, घटनेमध्ये फंडामेंटल राईटच्या विसंगत जर एखादी दुरुस्ती केली तर ते रद्दबातल होणार. मग आता सुप्रीम कोर्टाच्या ह्या निकालाला फाटा देण्यासाठी घटनेची 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती करण्यात आली. 24th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केलं आणि 25th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केलं. आणि त्या अमेंडमेंट मध्ये काय नमूद केलं, सुप्रीम कोर्टचे जे निकालाचे ड्रॉबॅक्स होते ते दूर करण्यासाठी अमेंडमेंट केलं सरकारने. सुप्रीम कोर्टाचं जे गोलकनाथ केस मध्ये जे ड्रॉबॅक होते, काय ड्रॉबॅक होतं, संसदेला फंडामेंटल राईट मध्ये दुरुस्त करता येणार नाही, फंडामेंटल राईट काढून घेता येणार नाही. आणि लॉ ह्या शब्दामध्ये काय येणार आहे, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट येणार आहे. आणि जर एखादं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट फंडामेंटल राईटच्या विसंगत असेल तर ते वाईड. आता हे ड्रॉबॅक दूर करण्यासाठी संसदेने 24th and 25th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केलं. आणि त्याच्यात काय नमूद केलं, पार्लिमेंट हॅज पॉवर टू अमेंड एनी प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट. म्हणजे फाटा देण्यासाठी, गोलकनाथच्या केसला फाटा देण्यासाठी पार्लिमेंटनी घटनेतच दुरुस्ती केली. पार्लिमेंटला घटनेमध्ये कोणतीही तरतूद दुरुस्त करता येईल, इव्हन फंडामेंटल राईट सुद्धा दुरुस्त करता येईल, मूलभूत हक्कामध्ये सुद्धा बदल करता येईल. अशा पद्धतीचा निकाल, अशा पद्धतीची घटना दुरुस्ती संसदेने केली. परत ती घटना दुरुस्त चॅलेंज झालं. 24वी घटना दुरुस्ती आणि 25वी घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं. केशवानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया, आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं केस. पहिल्यांदाच 13 जजेसचं बेंच बसलं. न्यायाधीश जस्टिस चीफ जस्टिस सिक्री यांच्या अध्यक्षतेखाली 13 जजेसचं बेंच बसलं. 68 दिवस सुनावणी चालली. नानी पालखीवाला त्याच्यात वकील होते. केरळची केस आहे, केरळच्या मठाची केस आहे. आणि भूमी अधिग्रहण कायद्याखाली जवळपास 400 एकर जमिनीमधलं 300 एकर जमीन अधिग्रहण केलं होतं. ते चॅलेंज केशवानंद भारतींनी केलं होतं. त्या केसमध्ये खरं सांगायचं म्हटलं तर केशवानंद भारतींना काही फायदा झाला नाही वैयक्तिकरित्या, पण पूर्ण भारताला फायदा झाला. लँडमार्क केस 1973 ला निकाल दिला. काय लँडमार्क केस निकाल दिलं की त्याच्यामध्ये 13 जजेस जे बसले होते, खंडपीठ बसलं होतं, त्याच्यात 7 वर्सेस 4 नी निकाल देण्यात आला. काय निकाल देण्यात आलं 7 वर्सेस 4 मध्ये, की बाबा कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठलीही प्रोव्हिजन अमेंड करता येईल.
Parliament has power to amend any provision of the constitution including fundamental right. प्रियांबल मध्ये सुद्धा बदल करता येईल. हा 370 एकर काय असेल ते फॅक्ट, म्हणजे भूमी अधिग्रहण कायद्यातलं फॅक्ट. जमीन होती, भूमी अधिग्रहण केलं होतं, ते चॅलेंज केलं होतं केशवानंद भारतीच्या केसमध्ये. नानी पालखीवाला वकील होते, 13 जजेसचं बेंच बसलं आणि लँडमार्क जजमेंट महत्वाचं काय की त्याच्यामध्ये केशवानंद भारतीला वैयक्तिक काही फायदा झाला नाही पण पूर्ण भारताला फायदा झाला. त्यातलं वर्डिक्ट काय सगळ्यात महत्वाचं की पार्लिमेंटला घटनेमध्ये सगळ्या तरतुदीमध्ये बदल करता येईल. आर्टिकल 368 चा वापर करून पार्लिमेंट हॅज पॉवर टू अमेंड एनी प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट सुद्धा बदलता येईल. बट एक खोच मारून ठेवली सुप्रीम कोर्टाने. काय खोच मारून ठेवली? बट द बेसिक स्ट्रक्चर ऑर इसेन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन शुड नॉट बी चेंज्ड. घटनेची मूलभूत पायाभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर बदलायचं नाही. बाकी तुम्ही काही बदल करा. आता तुम्ही म्हणणार सर बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? आता एखादी इमारत जर तुम्ही बघितलं, इमारतीमध्ये काय असतं? मेन खाली पाया असतो, कॉलम असतात, बीम असतात, त्यानंतर परत रूफ असतं वर. हे बेसिक स्ट्रक्चर. आतलं इंटिरियर डिझाईन, फर्निचर, हे आतलं सगळं काय असतं? आतला भाग असतो. तो आतला भाग तुम्ही कधीही बदला, पण घटनेचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते बदलू नका. आता बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं आपलं गव्हर्नमेंट डेमोक्रेटिक आहे, लोकशाही आहे. लोकशाही काढून तुम्ही राजेशाही करू शकत नाही. सेक्युलरिझम आहे, धर्मनिरपेक्ष आहे. गव्हर्नमेंट डज नॉट इंटरफिअर इन एनी रिलीजन, बट ऍट द सेम टाइम गव्हर्नमेंट गिव्स इक्वल प्रोटेक्शन टू ऑल रिलीजन. धर्मनिरपेक्ष आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे. लोकशाही काढून तुम्ही हिंदू राष्ट्र घोषित करू शकत नाही, मुस्लिम राष्ट्र घोषित करू शकत नाही. ज्युडिशरी इंडिपेंडेंट आहे. सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. कॉन्स्टिट्यूशन आपलं सुप्रीम लॉ ऑफ लँड आहे. देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे आपली राज्य घटना आहे. त्याच्याऐवजी दुसरं कुठलं तरी घटना तुम्ही आणू शकत नाही. ज्युडिशरी इंडिपेंडेंट आहे. ज्युडिशियरीवर तुम्ही कंट्रोल आणू शकत नाही. आपलं गव्हर्नमेंट रिपब्लिक आहे, प्रजासत्ताक आहे, लोकशाही आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता केलेलं राज्य आहे. गव्हर्नमेंट फॉर द पीपल, ऑफ द पीपल अँड बाय द पीपल. डेमोक्रेसी काढून तुम्ही हुकुमशाही करू शकत नाही. सेपरेशन ऑफ पॉवर आहे आपल्याकडं. पॉवर्स आर डिवायडेड. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी मध्ये डिवाइड केलेले आहेत. त्याच्यात तुम्ही बदलू शकत नाही. युनिटी अँड सॉव्हर्निटी, देशाची एकता आणि सार्वभौमत्व, ते बदलू शकत नाही. इलेक्शन आपल्याकडे फ्री अँड फेअर होतात, त्यासाठी वेगळा आयोग आहे, इलेक्शन कमिशन आहे, निर्वाचन आयोग आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही इंटरफिअर करू शकत नाही. आता फ्री अँड फेअर इलेक्शन इज ऑल्सो पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर म्हणून खियाटो हुलान वर्सेस काहीतरी केस आहे 1992 ची. त्या केसमध्ये बेसिक स्ट्रक्चर म्हणजे आता कसं आहे, केशवानंद भारतीच्या केसमध्ये एवढंच सांगितलं, घटनेच्या कुठल्याही तरतुदीमध्ये तुम्ही बदल करा, इव्हन फंडामेंटल राईट बदला, इव्हन प्रियांबल बदला, पण बेसिक स्ट्रक्चर बदलू नका. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? वेगवेगळ्या केसमध्ये इंटरप्रिटेशन करून नंतर कालांतराने सुप्रीम कोर्टाने सांगितलं वेगवेगळ्या केसेसमध्ये बेसिक स्ट्रक्चर म्हणजे लोकशाही बदलायचं नाही, डेमोक्रेटिक कन्सेप्ट बदलायचं नाही, सेक्युलरिझम बदलायचं नाही, सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बदलायचं नाही, फ्री अँड फेअर इलेक्शन बदलायचं नाही, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी बदलायची नाही, रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य. इंदिरा स्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस आहे, बेसिक स्ट्रक्चर मध्ये रूल ऑफ लॉ येणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर सेक्युलरिझम काढून हिंदू राष्ट्र करायचं नाही. सेक्युलरिझम, सोशलिझम, सोशल जस्टिस, ज्युडिशियल रिव्ह्यू, कॉन्स्टिट्यूशनच्या अमेंडमेंटला न्यायालयीन फेर विचार करण्याचा अधिकार आहे, हे तुम्ही बदलायचं नाही. SR बोमाई वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1994 च्या केसमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात मूलभूत संरचना तुम्ही बदलू शकत नाही. म्हणजे पाया बदलू शकत नाही, कॉलम बदलू शकत नाही, आतलं फर्निचर बदला, आतलं कलर बदला, पण बेसिक स्ट्रक्चर बदलू नका. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे संविधानाची सर्वोच्चता, त्यानंतर भारतीय राजकारणामध्ये सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज्य याचं स्वरूप बदलू नका. त्यानंतर धर्मनिरपेक्षता बदलू नका. पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे संसदीय शासन पद्धती बदलू नका. कल्याणकारी राज्य आपलं, वेलफेअर गव्हर्नमेंट काढून पोलीस स्टेट करू नका. त्यानंतर वैयक्तिक स्वातंत्र्य, प्रत्येकाला मान सन्मानाचा अधिकार आहे, त्याच्यात बदल करू नका. प्रत्येकाला न्याय मिळवण्याचा हक्क आहे, त्याच्यात बदल करू नका. ज्युडिशरी आपली इंडिपेंडेंट आहे,
त्याच्यात बदल करू नका. म्हणजे शेवटी काय सांगितलं की तुम्ही घटनेतलं कुठलीही तरतूद बदला, परंतु बेसिक स्ट्रक्चर बदलू नका. आता हे निकाल लँडमार्क निकाल दिलं गेलं. त्यानंतर सुद्धा इंदिरा गांधीच्या काळामध्ये आणीबाणी घोषित झाली आणि घटना दुरुस्ती केली आणि अजून एक केशवानंद भारतीच्या निकालाला फाटा देण्यासाठी अजून एक अमेंडमेंट करण्यात आलं. 42वी घटना दुरुस्ती. आणीबाणीच्या काळात 1976 साली आर्टिकल 368 मध्ये 2 क्लॉज घातले. आर्टिकल 368 क्लॉज 4, आर्टिकल 368 क्लॉज 5. कधी? केशवानंद भारतीच्या निकालानंतर. काय होतं हे आर्टिकल 368 4 आणि 5? 368 4 मध्ये काय दिलं होतं? नो अमेंडमेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन शॅल बी कॉल्ड इन क्वेश्चन इन एनी कोर्ट ऑन एनी ग्राउंड. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ज्युडिशियल रिव्ह्यूचं पॉवरच काढून घेतलं. म्हणजे घटनेमध्ये आम्ही काही बी दुरुस्त करू, कोर्टात चॅलेंज करायचं नाही. 368 4 मध्ये अमेंडमेंट केलं आणि 368 5 एक अजून एक अमेंडमेंट केलं. काय अमेंडमेंट केलं की पार्लिमेंटला घटनेत दुरुस्त करण्याचे अमर्यादित पॉवर आहेत. कारण तिथं केशवानंद भारतीच्या केसमध्ये दिलं होतं ना, घटनेत तुम्ही काही दुरुस्त करा पण बेसिक स्ट्रक्चर बदलू नका म्हणून. मग त्याच्यासाठी अमेंडमेंट काय घातलं 368 5 मध्ये, देअर शॅल बी नो लिमिटेशन ऑन द कॉन्स्टिट्युएंट पॉवर ऑफ पार्लिमेंट टू अमेंड बाय वे ऑफ एडिशन, व्हेरिएशन, रिपील एनी प्रोव्हिजन ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे संसदेला अमर्यादित अधिकार आहे, काहीही बदलू शकतं. सेक्युलरिझम काढून हिंदू राष्ट्र आणू शकतं, ज्युडिशरी इंडिपेंडन्स काढू शकतं, डेमोक्रेसी काढू शकतं, काही करू शकतं. आणि आम्ही केलेलं अमेंडमेंट कोर्टात चॅलेंज करायचं. परत चॅलेंज झालंच. 368 4 पण चॅलेंज झालं, 368 5 पण चॅलेंज झालं. केसचं नाव आहे मिनर्वा मिल वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आता सांगितलेलं आहे. आणि मिनर्वा मिल वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आर्टिकल 368 4 आणि 368 5 चॅलेंज झालं आणि सुप्रीम कोर्टाने ते दोन्ही अमेंडमेंट रद्द केल्या. आणि आज सध्या केशवानंद भारतीचे जे केस आहे ते आज कायम आहे. लक्षात ठेवा, केशवानंद भारतीचं केस कायम आहे. हे झालं आपलं बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे जे आपलं चॅप्टर आहे त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मधले काही लँडमार्क जजमेंट सांगणार आहे आज, कारण ते सुद्धा लँडमार्क जजमेंट तुम्हाला एक्झामला विचारलेले आहेत. पाहिजे तर तुम्ही ऐकून घ्या तुम्ही ते लँडमार्क जजमेंट काय काय आहेत आणि त्याच्यानंतर थोडेसे काय प्रोव्हिजन्स असतील तेही सांगतो. काल एका विद्यार्थ्यांनी क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय असं विचारलं होतं. आता क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे, क्युरेटिव्ह पिटिशनची संकल्पना सुप्रीम कोर्टाने कुठल्या मॅटर मध्ये इव्हॉल्व्ह केलेलं आहे? रूपा अशोक हुरा, रूपा अशोक हुरा वर्सेस अशोक हुरा. आता क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू पिटिशन डिसमिस झाल्यानंतर काही परत सुप्रीम कोर्टात जाता येतं का? म्हणजे सुप्रीम कोर्टाने फायनल जजमेंट दिलं, फायनल ऑर्डर केलं, कधी? डिसमिसल, आफ्टर द डिसमिसल ऑफ रिव्ह्यू पिटिशन, फेरविचार याचिका फेटाळली, पुन्हा सुप्रीम कोर्टात जाता येतं का? जाता येते. म्हणून या रूपा अशोक हुरा वर्सेस अशोक हुरा 2002च्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलंय जरी ज्युडिशियल रिव्ह्यू पिटिशन जरी फेटाळलं असलं तरी तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशन फाईल करू शकता. आता क्युरेटिव्ह पिटिशन जर तुम्ही फाईल केलं तर ते कोणाकडे जाईल? सर्क्युलेट कोणाकडे होईल? 3 मोस्ट सिनियर जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट आणि अगोदरचं जे ज्युडिशियल रिव्ह्यू पिटिशन निकाल दिलेला आहे त्या कोर्टाकडे जाईल. आणि त्या क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये आर्टिकल 137 प्रमाणे त्या ज्युडिशियल रिव्ह्यू पिटिशन मधलं जे काही निकाल दिलेले आहे त्याचं इंटरप्रिटेशन पुन्हा चेक केलं जाईल. म्हणजे कोणावर अन्याय होऊ नये, मिसकॅरेज ऑफ जस्टिस होऊ नये आणि ग्रॉस निग्लिजन्स होऊ नये म्हणून तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशन फाईल करू शकता. म्हणजे इव्हन तुमचं ज्युडिशियल रिव्ह्यू पिटिशन जरी फेटाळलं तरी तुम्हाला पुढचा अधिकार कुठला आहे? अंडर आर्टिकल 137 क्युरेटिव्ह पिटिशन फाईल करू शकता. मग आता मेन डिफरन्स काय आहे ज्युडिशियल रिव्ह्यू पिटिशन आणि क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये? डिफरन्स काय की रिव्ह्यू पिटिशन इज इनहेरंटली प्रोव्हाइडेड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशन मध्ये रिव्ह्यू पिटिशनची तरतूद आहे, परंतु क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय
हे कॉन्स्टिट्यूशन इंटरप्रिटेशन करून सांगितलंय की रिव्ह्यू पिटिशनचं इंटरप्रिटेशन हे क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये केलं जाईल आणि रिव्ह्यू पिटिशन मध्ये दिलेला निकाल बरोबर आहे की नाही हे कशामध्ये बघितलं जाईल, क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये बघितलं जाईल. त्यानंतर आता काही लँडमार्क केस आपल्याला बघायचे. लँडमार्क केस आपल्याला थोडेसे मी सांगणार आहे कॉन्स्टिट्यूशन मधलं. आता सगळ्यात महत्वाचं AK गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास, पर्सनल लिबर्टी बद्दलची केस आहे, वैयक्तिक स्वातंत्र्य, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. आता हिबियस कार्पस रिट, बेकायदेशीर अटक केलेल्या तातडीनं सुटका व्हावी म्हणून याचिका दाखल केली होती आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 13, 19, 21, 22 उल्लंघन झालेलं आहे म्हणून आर्टिकल 32 खाली पिटिशन फाईल केलं होतं. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खाली अटक केलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट व्हॅलिड आहे म्हणून सांगितलं कोर्टाने. प्रोसिजर फॉलो केलेलं आहे. जनरली अटक केलेल्या व्यक्तीला का अटक केलं इन्फॉर्म करायला पाहिजे, 24 तासाच्या कोर्टात उभं केलं गेलं पाहिजे. पण टू प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट खाली प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डायरेक्ट आरोपीला अटक करता येतं. का अटक केलं सांगायची गरज नाही, 24 तासाच्या कोर्टात उभं करायची गरज नाही आणि हे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट व्हॅलिड आहे, कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे असं निकाल दिला. AK गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास 1950 ची केस आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बरेचसे केस ह्याच्या रिलेटेड आहेत. आता मी तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बद्दलचे सुद्धा मी केस लॉ सांगितलेले आहेत तुम्हाला. आता त्याच्यामध्ये शंकरी प्रसाद सांगितलं, सज्जन सिंगची केस सांगितली, त्यानंतर केशवानंद भारतीची केस सांगितली आणि सगळ्यात महत्वाचं इंदिरा नेहरू गांधी एक आहे, इंदिरा नेहरू गांधी वर्सेस राज नारायण 1975 ची केस आहे. 39th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट त्याच्यात चॅलेंज झालं होतं. बेसिक स्ट्रक्चर रिलेटेडच केस आहे, लक्षात ठेवा. आणि आता काही लेटेस्ट केसेस तुम्हाला जर बघायचे असतील तर राईट टू डाय विथ डिग्निटी. आता राईट टू डाय विथ डिग्निटी जर तुम्ही बघितलं तर त्या केसमध्ये पॅसिव्ह इथनेशियाला मंजुरी दिलेली आहे. अरुणा शानबागची केस आहे 2018 ची. आता अरुणा शानबाग 37 वर्ष कोम्यामध्ये होती आणि आर्टिकल 21 खाली पिटिशन फाईल करण्यात आलं की बाबा जीवन जगण्याचा हक्क आहे, इंडिव्हिज्युअल डिग्निटी आहे, राईट टू लाईव्ह आहे, तर आम्हाला मान सन्मानाने मरण्याचा देखील अधिकार आहे, मरण्याचा देखील अधिकार आहे. कारण आता आमचं पेशंट कोम्यामध्ये आहे आणि देर इज नो होप फॉर रिकव्हरी, टर्मिनली इल पेशंट आहे आणि त्यातनं काहीच रिकव्हरी होऊ शकत नाही. मग अशा केसमध्ये सुप्रीम कोर्टाने पॅसिव्ह इथनेशिया म्हणजे लाईफ सपोर्ट सिस्टीम स्टॉप करा म्हणून निकाल दिला, पॅसिव्ह इथनेशियाला मान्यता दिली. त्यानंतर रेकग्निशन ऑफ ट्रान्सजेंडर पर्सन ऍज अ थर्ड जेंडर, आता समलैंगीला मान्यता देण्यात आलेली आहे. रेकग्निशन ऑफ ट्रान्सजेंडर, समलैंगी विवाहाला देखील मान्यता दिलेली आहे. केस आहे नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, 2014 ची केस आहे. त्याच्यामध्ये अपेक्स कोर्टाने काय सांगितलं की बाबा कशाला मान्यता दिलेली आहे अपेक्स कोर्टाने, रेकग्निशन ऑफ ट्रान्सजेंडर पर्सन ऍज अ थर्ड जेंडर म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर होमोसेक्शुअलिटी डिक्रिमिनलाइज केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं 377 आर्टिकल, 377 सेक्शन, आयपीसी मधलं 377 सेक्शन पूर्णतः अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेलं नाहीये, अंशतः अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेलं आहे. म्हणजे दोन पुरुषामध्ये किंवा दोन स्त्रीमध्ये विथ कन्सेंट जर सेक्स रिलेशन ठेवले, होमोसेक्शुअल ठेवलं, सेक्स बिटवीन टू मेल ऑफ सेम सेक्स, कॉन्सेन्शुअल सेक्स जर ठेवलं, टू अडल्ट ऑफ सेम सेक्स, नो ऑफेन्स. पण मेल विथ एनिमल, फिमेल विथ एनिमल हे जर सेक्स असेल तर आज सुद्धा काय ऑफेन्स आहे. आणि संमतीशिवाय होमोसेक्शुअलिटी जर ठेवलं हे सुद्धा ऑफेन्स आहे. फक्त नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018 सुप्रीम कोर्टाची केस आहे आणि त्याच्यामध्ये युनॅनिमस डिसिजन दिलं आणि युनॅनिमस डिसिजननी डिक्रिमिनलाइज होमोसेक्शुअलिटी. त्याच्यात एवढंच सांगितलेलं आहे, सेक्स बिटवीन टू अडल्ट्स ऑफ सेम सेक्स इज नो ऑफेन्स, लक्षात ठेवा. आणि त्यांचं वय 18च्या वर पाहिजे. and there is no violation of article 14, 15, 19 and 21 of the constitution. आणि सगळ्यात माइलस्टोन जजमेंट आहे अहमद खान वर्सेस शहाबानो बेगम केस, 1985 ची केस आहे. नवऱ्याने 36 वर्षानंतर तलाक दिलं मुस्लिम महिलेला, सुप्रीम कोर्टापर्यंत ती महिला गेली
आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिलं की बाबा 125 CRPC इज ऍप्लिकेबल टू ऑल रिलीजन, आणि मुस्लिम व्यक्ती असलं तरी त्यांनी आपल्या बायकोला सांभाळ करायला पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन बेंचने निकाल दिलं. 125 CRPC या तरतुदीबद्दल चर्चा झालं आणि कोर्टाने सांगितलं की 125 टू मेंटेन क्लोज रिलेटिव्ह हे सगळ्याला लायबल आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठलंही कास्ट असू दे. त्यानंतर भारतात गोंधळ झालं, दगडफेक झाली. शेवटी मग दुसरं ऍक्ट पास केलं राजीव गांधींनी, मुस्लिम वुमन राईट ऑन प्रोटेक्शन ऑन डायव्होर्स ऍक्ट, आणि चॉईस ठेवलं 125 खाली तरी पोटगी द्या, नाहीतर मुस्लिम वुमन राईट ऑन प्रोटेक्शन ऑन डायव्होर्स ऍक्ट खाली तरी पोटगी द्या. आणि त्याच्या खाली जर नवरा पोटगी देत नसेल तर सासऱ्याकडनं, जवळच्या नातेवाईकाकडनं पोटगी मागता येतं. जवळचे नातेवाईक नसतील तर शेवटी वक्फ बोर्डाची जबाबदारी आहे पोटगी द्यायची. त्यानंतर अजून एक लँडमार्क केस आहे, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान, प्रिव्हेंटिंग सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस ऑफ वुमन केस आहे, 1997 ची केस आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलेचं जे सेक्शुअल हॅरॅसमेंट होतं ते प्रतिबंध करावं म्हणून सुप्रीम कोर्टाने बरेचसे गाईडलाईन्स दिलेले आहेत. फॅक्टरी ओनरनी काय काय करायला पाहिजे, काय काय गाईडलाईन्स करायला पाहिजे, आणि महिलांचं जे सेक्शुअल हॅरॅसमेंट होतं ते थांबायला पाहिजे. त्याच्या रिलेटेड ऍक्ट सुद्धा पास केलेला आहे पार्लिमेंटने. त्यानंतर ट्रिपल तलाक अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. ट्रिपल तलाक परवाचा म्हणजे 2017 ची केस आहे, 5 जजेसची बेंचची केस आहे, शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ह्या केसमध्ये 22 ऑगस्ट 2017 रोजी ट्रिपल तलाक अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेलं आहे. आज तुम्ही दोघांच्या संमतीनं तलाक घेऊ शकता, परंतु संमती जर नसेल तर तुम्हाला आज कोर्टात जावं लागेल, लक्षात ठेवा. आणि अजून एक कॉन्स्टिट्यूशनचं लँडमार्क केस आहे, एंट्री ऑफ फिमेल्स इन साबरीमला टेम्पल. महिलांना सुद्धा केरळच्या साबरीमला टेम्पल मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. महिलांना बऱ्याच टेम्पल मध्ये प्रवेश मिळत नाही, महिलांना सुद्धा प्रवेश द्या, साबरीमला टेम्पल मध्ये प्रवेश द्या. इंडियन यंग लॉयर असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला, 28 सप्टेंबर 2018 ची केस आहे. आणि ह्याच्यामध्ये निकाल दिलं एंट्री ऑफ फिमेल्स इन साबरीमला टेम्पल, ह्याच्याबद्दल लँडमार्क केस सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्यानंतर 497 आर्टिकल आयपीसी मधलं अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेलं, अडल्ट्री इज नो ऑफेन्स. आता ब्रिटिशर्सनी कायदा तयार केला आणि त्यांच्या देशात अडल्ट्री काढून टाकलं. 150 वर्षानंतर भारताने अडल्ट्री ऑफेन्स नाही म्हणून सांगितलं. अडल्ट्री म्हणजे विवाह बाह्य संबंध ठेवणं, एखाद्या विवाहित महिलेशी संबंध ठेवणं. अडल्ट्री आता गुन्हा नाही, पण अडल्ट्री अजून सुद्धा डिवोर्सचं ग्राउंड आहे असं सांगितलेलं आहे. डिवोर्सचं ग्राउंड आहे म्हणून सांगितलेलं आहे. केसचं नाव आहे जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया, 2019 ची केस आहे. अपेक्स कोर्टाने 497 आयपीसी स्ट्रक डाऊन केलेलं आहे आणि सांगितलंय की बाबा त्यांचं चॉईस आहे, अडल्ट्री आता नो ऑफेन्स, सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर नोटाची केस आहे, इलेक्शन रिफॉर्मची केस आहे, राईट नॉट टू वोट. मला मतदान करायचंय, नोटा मी दाबून येऊ शकतो, दाबण्याचा देखील अधिकार आहे. त्याच्याबद्दल सुद्धा इलेक्शन रिफॉर्म बद्दलची एक केस आहे, राईट नॉट टू वोट बद्दलची. नोटा बद्दलची पण केस आहे. इलेक्शन रिफॉर्म बद्दल लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स 2013 ची केस आहे. त्यानंतर इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी, ज्युडिशरी इंडिपेंडेंट पाहिजे. आता कॉलेजियम सिस्टीम, आता नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन हे जे अमेंडमेंट केलं होतं ते सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला शेवटच्या केसमध्ये. सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ह्या केसमध्ये 2014 साली पार्लिमेंटनी 99वी घटना दुरुस्ती केली होती आणि नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन नेमलं होतं. कॉलेजियम सिस्टीम रिप्लेस करून नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन नेमलं होतं. आणि ह्या नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन मध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जज नेमण्यासाठी ही कमिटी शिफारस करणार, मग राष्ट्रपती त्यांना नेमणार. आणि ह्या कमिटीमध्ये कोण होते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, 2 सिनियर जजेस, लॉ मिनिस्टर आणि 2 एमिनंट पर्सनॅलिटीज अपॉइंटेड बाय प्राईम मिनिस्टर. म्हणजे प्राईम मिनिस्टरनी नियुक्त केलेले 2 हुशार लोक, लॉ मिनिस्टर, अपोजिट लीडर, हे 4 लोक. आणि ज्युडिशरी मधले कोण, फक्त
चीफ जस्टिस आणि 2 सिनियर जजेस, म्हणजे इकडे 3 आणि इकडे 4. मेजॉरिटी यांची, म्हणजे ह्यांनी जे सांगतील ते जज सुप्रीम कोर्टचा होणार आणि उद्या सुप्रीम कोर्टचा जज म्हणून बसला, सरकार जे कायदे करेल ते सगळे कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड म्हणून सांगणार. एनजॅक कमिटी रद्द केली आणि कॉलेजियम सिस्टीमच कंटिन्यू केलं. आणि आज कॉलेजियम सिस्टीम प्रमाणे एनजॅक सिस्टीम रद्द केला आणि कॉलेजियम सिस्टीम प्रमाणे चीफ जस्टिस आणि 4 सिनियर मोस्ट जजेस रेकमेंड करतात राष्ट्रपतीला आणि राष्ट्रपती त्याप्रमाणे जजेसची अपॉइंटमेंट केली जाते. लक्षात ठेवा. आता एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन रिलेटेड केस म्हणजे एमसी मेहता फेमस वकील, त्यांनी बरेचसे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन करण्यासाठी आजपर्यंत बरेचसे लँडमार्क केसेस फाईल केलेले आहेत. ओलियम गॅस लिकेजची केस आहे, दिल्ली पोल्युशनची केस आहे, ताजमहलची केस आहे, लँडमार्क केसेस काही आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर असे बरेचसे लँडमार्क केसेस आहेत, ते आपण बघितलेले आहेत. आता उद्या आपल्याला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आपल्याला बघायचं आहे आणि तुम्हाला मी कॉन्स्टिट्यूशनचं पॉइंट शॉर्ट पॉइंट मध्ये मी तुम्हाला पाठवलेलं आहे. काल मी पीडीएफ पाठवलेलं आहे ना, ते तुम्ही बघून घ्या. आणि आपल्याकडे काही आयोग आहेत, इलेक्शन कमिशन आहे, भारतातलं पूर्ण निवडणूक बघायचं काम इलेक्शन कमिशनचं आहे, निवडणूक आयोग. त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे प्लॅनिंग कमिशन आहे, नीती आयोग आहे आणि त्याचबरोबर नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल आहे, फायनान्स कमिशन आहे. हे बरेचसे आयोग देखील काम करतायत आपल्याकडं. घटनेमध्ये बरेचसे आपण महत्वाचे प्रोव्हिजन आजपर्यंत सगळे बघून जवळपास सगळे कव्हर केलेले आहेत. तरी सुद्धा तुम्ही सुद्धा बघून घ्या, काही ऑब्जेक्टिव्ह बघा तुम्ही, कारण त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काही विचारण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही पर्सनल क्युरी असेल तर माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर करा, मेसेज करा. मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी तुम्हाला रिप्लाय देतो. आणि इंजंक्शन स्पेसिफिक रिलीफचं स्टडी मटेरियल मी पाठवलेलं आहे आणि त्याचबरोबर आजचं प्लीडिंगचं स्टडी मटेरियल सुद्धा मी पाठवलेलं आहे. आणि जेवढं काही महत्वाचे आपले जे काही सेमिनार आहेत, जे लेक्चर सिरीज आहेत, त्यामधले सगळं तुम्हाला मी पूर्णपणे माहिती देण्यात येईल. काही काळजी करू नका तुम्ही. ओके, आजचं सेशन आपण इथंच थांबूया. चलो, गुड डे.